आजच्या दिवसात पनवेलवरून निघून सातारा जिल्ह्यातील 2 गिरिदुर्गांना भेट दिली। आजचा आमचा पहिला गड होता किल्ले पांडवगड। पांडवगडाला भेट देऊन आमची संध्याकाळ स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यताऱ्याच्या सानिध्यात घालवून आमच्या पुढील गडभ्रमंतीसाठी चंदनवंदन गडाच्या पायथ्याची गणेशखिंड गाठली। आजची रात्र याच गणेशखिंडीतील गणेश मंदिरात मुक्काम करून उद्या सकाळी या 2 गडांना भेट द्यायची म्हणून जेवण बनवून झोपी गेलो। La 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 एक उन्हाळ दिवस एक उन्हाळ दिवस। आमच्या या गडभ्रमंतीच्या दुसऱ्या दिवसाची प्रसन्न सकाळ। आम्ही आहोत ते चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गणेशखिंडीतील गणेश मंदिरात। गावातील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरुण सकाळी ते प्रॅक्टिसला येतात। चहा बनवला आणि सोबत त्या तरुणांशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या या 2 गडांच्या गडभ्रमंतीला निघालो। 1 उन्हाळ दिवसाच्या आजच्या आपल्या भटकंतीत आपण आज निघालो आहोत ते साताऱ्यातील प्रसिद्ध दुर्गजोडी चंदन आणि वंदन या किल्ल्यांना भेट देण्यासाठी। आता सर्वात प्रथम आपण वंदन किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तेथील श्री वंदनेश्वराच्या दर्शनाने आपण आपल्या गडभ्रमंतीची एका अर्थाने सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चंदनगडावर येऊन नंतर आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया या वंदनगडाची। गणपती मंदिरापासून या दोन्ही गडांवर जाणारा पायरी मार्ग सुरू होतो। वनविभागाने बनवलेल्या या सुंदर पायरी मार्गाने सकाळच्या सूर्याच्या साक्षीने आपल्या गडाचा हा सुंदर प्रवास सुरू झालाय। रात्री आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरामध्ये वस्ती केली। रात्री 8 वाजता आलो होतो आणि रात्री तिथे आराम करून आत्ता आम्ही गडभ्रमंतीसाठी निघालो आहोत। या गडावर जाताना वनविभागाने उभारलेले निरीक्षण मनोरे आहेत। माझ्या मागे वनविभागाने केलेले बसण्यासाठी काही अरेंजमेंट केलेली आहे ती आपण बघू शकता आणि पायऱ्या चढताना दम लागला तर इथे थोडी विश्रांती घेऊन आपण परत आपल्या गडाकडे जाऊ शकता। माझ्या डाव्या साईडला पण इथे अजून एक वॉच टॉवर तयार केलेला आहे आणि वनविभागाचं हे काम खूप चांगलं आहे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी त्यांनी इथे व्यवस्था करून ठेवलेली आहे। आता बघूया गडाची कंडिशन कशी आहे आणि गड कोणत्या परिस्थितीत आहे। थोड्या वेळात आपण गडाच्या पहिल्या पठारावर येतो। इथे काही जोत्यांचे अवशेष असल्यासारखे भासतात पण त्याचा कुठेच पुरावा आढळत नाही। पुढे आलो की भवानी मातेचे छोटेसे मंदिर आपल्याला दिसते। भवानी मातेचे दर्शन घेऊन आता आपण आपल्या पहिल्या ध्येयाकडे निघायचे। येथून गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत। डावीकडील वाट ही भवानी मातेच्या मंदिरामागून वंदन गडावर जाते तर उजवीकडील मंदिरासमोरून जाणारी वाट ही चंदन गडावर जाते। खालचा टप्पा चढून वर आलो की आपल्याला इथे एक भवानी मातेचं मंदिर दिसतं आणि या मंदिराच्या बाजूनेच 2 किल्ल्यांवरती जाणाऱ्या वाटा आहेत। तर त्याच्या डाव्या साईडने उजव्या साईडने जाणारी वाट ही चंदन किल्ल्यावरती तर डाव्या साईडने जाणारी आणि चंदनगडाच्या खालून जाणारी वाट ही किल्ले वंदनवरती जाते। तर या वाटेने आपण आता सर्वप्रथम वंदनगड करणार आहोत। चंदनगडाच्या खालून ही वाट या 2 गडांच्या असलेल्या खिंडीपर्यंत जाते। याच वाटेने आपण खिंड गाठायची। ट्रेक सुरू होऊन साधारण अर्धा तास होऊन गेलेला आहे, 40 मिनटं झालेली आहेत आणि
एक 10 ते 15 मिनटात आम्ही दोन्ही गडांच्या खिंडीमध्ये येऊन पोचू आणि तिथून मग आम्ही वंदनेश्वराच्या दर्शनासाठी वंदनगडावरती जाऊ. आता इथून आम्हाला गडाचा दरवाजा, दुसरा दरवाजा आहे तो भोज दरवाजा, तो इथून क्लिअर दिसतोय. खाली पहिला दरवाजा आहे आणि वरती दुसरा दरवाजा आहे. खिंडीत आलो की आता आपल्यासमोर वंदनगड तर मागे चंदनगड असतो. दोन्ही बाजूंचा नजारा डोळ्यांनी साठवून घ्यायचा आणि गडाकडे निघायचे. केस मस्त झालेले आहेत कारण कालपासून आम्ही भटकतोय पूर्णपणे. आणि आता माझ्या मागे आपण बघताय हा आहे चंदनगड आणि आम्ही आता वंदनगडाकडे निघालो आहोत. वंदनगडाला जाणारा हा मार्ग. खिंडीत आलो की खिंडीतून आपण वंदनगडाला उजवीकडे घेऊन डाव्या साईडने जाणाऱ्या ठळक पायवाटेने आपण या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचणार आहोत. तर चला तर मग आता आपली वंदनगडाची एक सफर इथून सुरू झालेली आहे. थोडंसं या गडाच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया. तर असं मानलं जातं की राजा भोज दुसरा याने कोल्हापूर परिसरामध्ये असताना इथे 15 किल्ले बांधले. या 15 किल्ल्यांमध्ये ज्या किल्ल्यांचा उल्लेख होतो त्या किल्ल्यांमध्ये या चंदनवंदनचाही उल्लेख होतो. आणि साधारण 12व्या शतकात हे किल्ले बांधले गेले आणि नंतर त्याच्यावरती बरेच राज्य झाले, बरेच राजवंशांनी राज्य केले. परंतु त्याच्या अगोदर पण हा किल्ला होता, पण त्याला किल्ल्याचं जे स्वरूप दिलं गेलं ते राजा भोज दुसरा याच्या काळामध्येच. पण त्यापूर्वी जो किल्ल्याचा इतिहास आहे तो सांगायचा झाल्यास हा किल्ला येथील घाटमार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी उपयोगाचा असल्यामुळे इथून टेहळणी केली जायची. त्या किल्ल्यावरती गुहा आहेत, त्या गुहा त्या पूर्वीच्या असल्याच्या सांगितल्या जातात. चंदनवंदन किल्ल्याचे मूळ बांधकाम जरी शिलार काळात झाले असले तरी सातारा आणि आसपासच्या प्रदेशाचा इतिहास हा त्याहीपेक्षा प्राचीन आहे. शिलाहार राजवटीपूर्वी या भागावर सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट आणि चालुक्य या प्रमुख सत्तांनी राज्य केले. ऊन वाढत चाललंय आणि आपण आता गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचलेलो आहोत. गडाचे हे पहिले प्रवेशद्वार, भक्कम स्थितीत असलेला दरवाजा. या दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. तसेच पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. या दरवाजाचे बुरुज जरी भक्कम असले तरी तटबंदी मात्र ढासळलेली पाहायला मिळते. हा दरवाजा पार केला की लगेच या गडाचा दुसरा दरवाजा आहे. येथील शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने या गडावर जी संवर्धनाची कामे केली आहेत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या गडाचा हा दुसरा दरवाजा, भोज दरवाजा. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने मातीने पूर्ण बुजलेला हा दरवाजा मोकळा केला. त्यामुळे या दरवाजाची सुंदरता आपल्याला दिसत आहे. या दरवाजाच्या कमानीवर ऐतिहासिक महत्त्व असलेले फारसी शिलालेख पाहायला मिळतात. या दरवाजाला आता लोखंडी रॉडने आधार दिला आहे. पण हा दरवाजा पाहताच या गडाचे महत्त्व लक्षात येते. कारण या दरवाजात आपल्याला पारेकऱ्यांसाठी केलेली सुंदर व्यवस्था पाहायला मिळते. तसेच गडाच्या बुरुजावर जाण्यासाठी असलेला पायरी मार्गही पाहायला मिळतो. या दरवाजातून आपला गडाच्या माचीवर प्रवेश होतो. या माचीवर जाताना डावीकडे जोतांचे अवशेष पाहायला मिळतात आणि थोडे पुढे आलो की चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. गडाच्या 2 दरवाजातून प्रवेश केला की आपण
एका ठिकाणी येऊन पोचतो जिथे चुन्याचा घाणा आहे आणि या चुन्याच्या घाण्यावरून आपण सरळ पुढे गडाच्या बुरुजाकडे जाऊ शकतो आणि या घाण्याच्या बाजूने ही जी वाट जाते ही वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. इथून माचीवर असलेल्या बुरुजाकडे जाऊन बुरुज आणि तेथील जोत्यांचे अवशेष पाहायचे. समोरचा चंदनगड पाहून परत माघारी फिरायचे आणि पुन्हा चुन्याच्या घाण्यापाशी यायचे. आता इथून जाणारा हा पायरी मार्ग आपल्याला थेट गडावर घेऊन जातो. माकडांनी अटॅक केलेला आहे आणि जस्ट नको अजिबात नको, मग जाम मागे लागतील. या गडावर माकडांनी आम्हाला खूप त्रास दिला. ही माकडे खूप अटॅकिंग आहेत आणि हल्ला करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे जरा जपूनच काळजी घेऊन आपण आपला प्रवास सुरू ठेवायचा. गडमाथ्यावर येऊन गडभ्रमंतीला सुरुवात केली. सर्वप्रथम आपल्याला घरांची काही ज्योती आणि एक तळे पाहायला मिळते. या घरांच्या जोत्यामधून वाट काढत पुढे पायरी मार्गाने आलो की 2 बुरुज आपल्यासमोर दिसतात. त्यातून आत आलो की मोठ्या वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. भक्कम जोते असलेला हा गडावरील प्रमुख व्यक्ती किंवा किल्लेदाराचा वाडा असावा. आता गडावरील आपण एका वास्तूपाशी येतो. जी वास्तू कदाचित दारुगोळा कोठार असावे. या कोठाराला 3 दालने आहेत. छप्पर शाबूत असलेली अशा प्रकारची वास्तू आपल्याला फार कमी गडांवर पाहायला मिळतात. गडावर आल्यानंतर आपल्याला एक मागे वास्तू पाहायला मिळते. हे कदाचित धान्य कोठार किंवा कैदखाना किंवा अंबरखाना असावा. तर याच वास्तूच्या मागच्या बाजूला आपल्याला भगवान शंकराचं मंदिर, जे शिववंदनेश्वर या नावाने ओळखलं जातं. गडावर असलेले हे शिववंदनेश्वराचे मंदिर, गडाचे दैवत असलेले हे मंदिर आज एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण येथील संवर्धन करणाऱ्या ग्रुपला हे मंदिर बांधायला पुरातत्व विभागाकडून परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी हे मंदिर आणि त्यातील शिवपिंड संवर्धन करून एका शेडमध्ये हे मंदिर उभारले आहे. शिववंदनेश्वराचे दर्शन घेऊन आपण गडाच्या सर्वोच्च भागात असलेल्या झेंडेकाठीजवळ आलो की येथून या गडाचे संपूर्ण दर्शन आपल्याला होते. ऐतिहासिक कागदपत्रे आणि ताम्रपटानुसार राजा भोज दुसरा याने 11व्या शतकाच्या शेवटी आणि 12व्या शतकाच्या सुरुवातीला सातारा परिसरात अनेक महत्त्वाचे किल्ले बांधले. चंदनवंदन या किल्ल्याचे मूळ बांधकाम राजा भोज दुसरा याने सुमारे 1191 ते 1192 मध्ये केले. इसवी सन 1318च्या सुमारास अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणामुळे यादवांचे पतन झाल्यावर हे किल्ले दिल्ली सल्तनतच्या आणि नंतर बहामनी साम्राज्याच्या ताब्यात गेले. 15व्या शतकाच्या शेवटी जेव्हा बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले त्यावेळी हे दोन्ही किल्ले विजापूरच्या आदिलशाहीच्या वाट्याला आले. आदिलशाहीची या किल्ल्यावरील सत्ता 1673 मध्ये संपली. ती एप्रिल-मेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा मोहिमेदरम्यान विजापूरच्या आदिलशाही सैन्याचा पराभव करून हे किल्ले स्वराज्यात सामील केले. महाराजांनी हे किल्ले जिंकल्यावर चुरगड आणि संग्रामगड ही जुने नावे बदलून चंदन आणि वंदन अशी नवीन नावे ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही हे किल्ले मराठ्यांच्याच ताब्यात होते. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मुघलांनी महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली. त्यावेळी 1701च्या सुमारास औरंगजेबाने सातारा मोहिमेदरम्यान
चंदन आणि वंदन या किल्ल्यांवर ताबा मिळवला आणि त्यांची नावे मिफ्ताह आणि मफ्तह अशी ठेवली. परंतु इसवी सन 1707 छत्रपती शाहू महाराजांनी हे किल्ले पुन्हा एकदा मराठा साम्राज्यात आणले. सातारा शहराच्या जवळ असल्यामुळे शत्रूने सातारा किंवा वाई प्रांतावर हल्ला केल्यास त्याला रोखण्यासाठी चंदनवंदन किल्ल्यावर कायम सज्जता असायची. पेशव्यांनी या किल्ल्यांवर कडक पहारा आणि लष्करी रसद पुरवण्याची चोख व्यवस्था ठेवली होती. पेशवे काळात या किल्ल्यांचा वापर काही काळ महत्त्वाच्या राजकीय कैद्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. वंदन किल्ल्यावर असलेली ही जुनी मशीद आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या समाध्या आणि कबरी, कमान असलेले बांधीव तळे पाहून आता आपण मागे फिरायचे. परतीच्या वाटेवर अजून एका वास्तूचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पांढऱ्या रंगात रंगवलेल्या या वास्तूच्या कमानीवर फारसी शिलालेख पाहायला मिळतो. या प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 समाध्या आहेत, पण त्या कोणाच्या आहेत याची नोंद मात्र कुठेच सापडत नाही. इतक्या वास्तू या गडावर पाहायला मिळतात आणि त्या पाहताना या गडाचे ऐतिहासिक महत्त्वही आपल्या लक्षात येते. आता आम्ही पुन्हा मागे फिरून प्रवेशद्वाराजवळ आलो आणि गड उतार झालो. वंदनगडाला मागे ठेवून आता आम्ही चंदनगडाच्या दिशेने प्रवेश करतोय. पुन्हा त्याच वाटेवरून आपल्याला मंदिरापाशी यायचं आहे, ज्या मंदिरापासून आपण सुरुवात केली होती. वरून एक वाट जाते, पण ती थोडीशी छोटी वाट असल्यामुळे आमचे बाकीचे ग्रुप मेंबर थोडेसे नाही म्हणत होते, म्हणून आम्ही परत आता मागे फिरून मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि तिथूनच पुढे आमचा प्रवास आता चंदनगडाच्या दिशेने होणार आहे. आम्ही वंदन किल्ला उतरून माचीवर असलेल्या भवानी मातेच्या मंदिरापाशी आलो. आता येथून आमचा प्रवास चंदन किल्ल्याकडे होणार होता. या मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याचा एक स्तोत्र आहे. येथून सरळ वाटेने चंदन किल्ल्याला वळसा मारून आपण चंदन किल्ल्यावर जाणाऱ्या पायरी मार्गापाशी यायचे. गडाला वळसा घालून आपण जिथे येतो तिथे एक पाण्याचे टाके आहे. आपण चंदन किल्ल्याला वळसा घालून चंदनगडाचा जो मूळ मार्ग आहे जाणारा, त्या मार्गावरती आपण आलो आहोत. आता मागे माझ्या पायऱ्या आपण बघत असाल, त्याच पायऱ्यांनी आपल्याला आता गडावरती जायचं आहे. खालच्या गावातून येणारा हा पायरी मार्ग आहे आणि हा पायरी मार्ग आपल्याला आता येथून पायरी मार्ग थेट आपल्याला गडावर घेऊन जातो. चंदन गडावर असलेल्या दर्ग्यामुळे या मार्गावरून अनेक भाविकांचे जाणे येणे आहे. गडाच्या या वाटेवर काही कबरी आपल्याला दिसतात. पुढे आलो की वाटेवर एक बुरुज लागतो आणि त्याच्या बाजूने गडाची तटबंदी केलेली पाहता येते. या मार्गाने पुढे चढून आलो की आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येतो. आज उद्ध्वस्त असलेले हे प्रवेशद्वार आपले अस्तित्व येथे होते एवढेच सांगत उभा आहे, पण त्याच्या बाजूला पहारेकरांच्या असलेल्या देवड्यांऐवजी आपल्याला पुणे एका अज्ञात साधूची कबर दिसते. या दरवाजापासून पुढे चढून आलो की आपण येतो ते गडावरील प्रसिद्ध शिवमंदिरापाशी. त्या काळी गडाच्या माथ्यावर संरक्षणासोबत आध्यात्मिक अधिष्ठानासाठी देवालये उभारली जात. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी 2 शिवलिंगे आहेत. याला पंचलिंगी महादेव असेही म्हटले जाते. चंदनगडावरील महादेव मंदिर आणि पाचवड या प्रचंड वडाच्या झाडाच्या पुढे गेल्यावर जे भव्य दगड एकमेकांवर रचलेले दिसतात त्यांना स्थानिक भाषेत दगडांचे मनोरे म्हटले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या हे रचलेले दगड म्हणजे गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष आहेत. काळाच्या ओघात गडाचे मुख्य प्रवेशद्वार कोसळले असून त्यातील आवाढव्य शिळा आजही तेथे पडून आहेत. या प्रवेशद्वारातून आत आलो की आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेश झाला की पहिली आपल्या नजरेसमोर येते ती गडावरील मशीद. चंदनगड जरी शिलारराजांनी बांधला असला तरी गडावरील बहुतांशी बांधकामे आणि विशेषतः दर्गा आणि मशिदीचे अवशेष हे आदिलशाही कालखंडातील आहेत. मशिदीच्या मागे माझ्या समोर काही बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. इथे पण वाड्याचे जोतं पाहायला मिळते. मशिदीच्या पुढे आलो की गडावर फिरताना आपल्याला अनेक वाड्यांची जोती पाहायला मिळतात.
त्याचबरोबर इथे आपल्याला मोठा चौकोनी वाडा पाहायला मिळतो. ती गडावरची सदर असावी. येथे बसून गडाचा मुख्य अधिकारी गडाचे व्यवस्थापन पाहत असे. या सदरेच्या आसपास दिसणारी इतर ज्योती हे गडावरील उच्चपदस्थ अधिकारी किंवा किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष आहेत. या वाड्यांच्या शेजारी एका कोपऱ्यात पाय धुण्यासाठी किंवा घोड्यांना पाणी पिण्यासाठी असलेले दगडी भांडे पाहायला मिळते. हा किल्ला शिलारवंशांनी बांधला, त्यानंतर यादवांनी इथं राज्य केलं आणि त्याच्यानंतर बहामनी राजवट इथे आली. यादवांचा पराभव जेव्हा देवगिरीमध्ये झाला त्याच्यानंतर मग हळूहळू यादवांचे जे प्रभाग होते, विभाग होते, त्याच्यावरती बहामनी सत्तांचा प्रभाव बसला आणि बहामनी सत्तांनी हा एरिया काबीज केला. त्यामध्ये हे किल्लेही बहामनी सत्तेच्या अधीन झाले किंवा स्वाधीन झाले. पुढे उत्तरेकडील बुरुज लांबूनच पाहून गडाच्या पश्चिम बुरुजाकडे जाताना वाटेत एक वस्तू आपले लक्ष वेधून घेते. हे गडाचे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असावे. इतिहासात पाहताना चंदनगडाचा इतिहास हा वंदनगडाशी निगडीत असाच राहिला. फेब्रुवारी-मार्च 1818 तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी ब्रिटिश जनरल प्रिझलरने साताराच्या किल्ल्यावर ताबा मिळवल्यानंतर आसपासच्या किल्ल्यांना वेढा घातला. त्यावेळी वंदन किल्ल्याचे किल्लेदार विठ्ठलपंत फडणवीस होते. ब्रिटिशांचे वाढते लष्करी सामर्थ्य आणि साताऱ्यांच्या छत्रपतींची परिस्थिती पाहता त्यांनी अधिक रक्तपात टाळण्यासाठी तह केला आणि हे किल्ले ब्रिटिशांच्या हवाली केले. ही कोठारे पाहून त्याच्या बाजूला असलेल्या समाध्या पाहायच्या आणि पश्चिम बुरुजावर येऊन येथून दिसणारा वंदन किल्ला पाहून आपण परतीच्या मार्गाला लागायचे. आता गणेशखिंडीत परत येऊन आम्ही आमच्या पुढील भटकंतीला निघणार आहोत. चला तर मग मंडळी, आता आपला हा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता बेसला असलेल्या गणेशखिंडीजवळ पोचलेलो आहोत. तर अशा प्रकारे मंडळी आमचा चंदन आणि वंदनगडाचा हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता आम्ही खाली गणेशखिंडीत उतरलेलो आहोत आणि इथून आता आमचा पुढचा ट्रेक सुरू होणार आहे तो वैराटगडच्या दिशेने. आमचा पुढचा प्रवास हा वैराटगडच्या दिशेने असेल आणि आज आम्ही रात्री वैराटगडावरती वस्ती करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर भेटूया आता वैराटगडच्या प्रवासात. मित्रांनो, किल्ले चंदनवंदनचा हा माहितीपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन गड भ्रमंतीला. जय भवानी, जय शिवराय.